बातमी सांगलीतून आहे। वारणा नदीसोबतच आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीवरील सांगलीवाडी आणि म्हैसाळ हे दोन्ही महत्त्वाचे बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेलेत। नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे सध्या या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। वारणा नदीबरोबर आता कृष्णेच्या पाणी पातळीमध्येही वाढ झालेली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी येथे आहोत आणि आपण पाहू शकता की कृष्णेच्या पातळीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली आहे। सततचा पडणारा पाऊस यामुळे कृष्णेची पातळी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। कृष्णेच्या नदीवरील जो दोन बंधारे आहेत, सांगलवाडी बंधारा आणि म्हैसाळचा बंधारा, हे देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। आपण पाहू शकता की कृष्णेचे हा सांगलवाडीचा बंधारा आहे आणि हा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे वारणेबरोबर आता कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। वारणेचं पात्र या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे, तर कृष्णेचं पाणी पातळीमध्ये या ठिकाणी वाढ होत आहे आणि कृष्णेचे पात्रही या ठिकाणी मोठं झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टी न्यूज, सांगली।